नमो भगवते वासुदेवाय। पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं योगीन्द्रमुथाशिष्यं श्रीशङ्कराचार्येण तस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रं ततं वार्तिककारणन्याम् अस्मद्भिः सन्ततमानतोषि श्रुतिस्मृतिपुराणानामालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यमोहं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहं। गुरुं ब्रह्म नमाम्यहं। ईश्वरो गुरुरात्मैति मूर्तिवेदविभागिनी व्योमवत्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये। सद्गुरुनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संतज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे माय बाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले ज्ञानोबा यांचा श्रीअमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे नवं प्रकरण म्हणजे जीवनमुक्ती कथन चालू आहे। जीवनमुक्तीचा अनुभव ज्ञानोबा आपल्याला अनेक ओव्यांमधून स्पष्ट करतात। कालची 60वी ओवी आपण पाहिली। या 60व्या ओवीमध्ये ज्ञानोबांनी आपल्याला एक मोठा अलौकिक असा अनुभव सांगितला। मुफजे ना नीने अंगे अंग घुमे सुखा सुखोपमे देवविलया। ओवी अतिशय लाभ देणारे शून्य ज्ञानोबा आपल्याला सांगितले। अहो हा जीवनमुक्तीचा अनुभव हे साधकांनो शिष्यांनो प्राप्त करा। या स्थितीमध्ये आल्यानंतर जीवनमुक्तीच्या अवस्थेत आल्यानंतर मग ज्ञानोबा म्हणतात की तुम्हाला कुठलीही उपासना कुठलीही साधना करण्याची गरज नाही।
उपासना साधना या प्रकारचे मार्ग जे आहे परमार्थातले ते आपल्याला जोपर्यंत हा जीव भाव आहे, जोपर्यंत आपण देहभावात आहोत तोपर्यंत करावं लागतं आणि ते करायलाच पाहिजे. परंतु जीवनमुक्तीची जी अवस्था आहे ती सगळ्या शेवटची अवस्था आहे आणि त्या अवस्थेमध्ये आलेला जो महापुरुष असतो तो आत्म्याशी एकरूप झालेला असल्यामुळे, आत्मस्वरूप झाल्यामुळे त्या ठिकाणी कुठलीही उपासना, कुठलाही भक्तीचा प्रकार, कुठलाही उपासनेचा प्रकार निर्माण होतो आणि म्हणजे विलीनत्ने नष्ट होत नाही. नष्ट होण्याचा पुढचा कुठे आला. म्हणून जिथं निर्माणच होत नाही तिथं मग नष्ट होण्याचा प्रश्न येतो. तेव्हा जीवनमुक्ती अवस्था प्राप्त करा. मग त्या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही, कुठलीही साधना करायची नाही, सगळ्या साधना समाप्त. आणि मग त्या ठिकाणी म्हणाले इतकं सुख आहे, इतकं सुख आहे, अंगे अनुभवणे. ज्ञानवादला सांगतायत की त्या ठिकाणी मग त्या महापुरुषाचं शरीरामध्येच फिरतं, मस्त राहत. त्याच्या शरीराला अन्यत्र फिरण्याची गरज नाही. प्रारब्धाने त्याला जर कुठे फिरायला जावं लागलं तर तो फिरून येतो. परंतु त्या अंगाचा, त्या शरीराचा त्याचा आता काही विशेष संबंध राहिला नाही, आसक्ती राहिलेली, नमक राहिलेली, काहीच राहिलेली. प्रारब्धाच्या गतीने जे होईल ते करत असते. मग ज्ञान म्हणतात सुखा सुखपणे देवले. मग त्या सुखाची उपमा कशाला देता येईल? ते जे जीवनमुक्तीचं सुख आहे ते त्याला आम्हाला अनुभवाला आलेलं नाही. ते सुख कसं असेल? आम्हाला त्या सुखाची अजून किंचित सुद्धा ओळख नाहीये. ज्ञानवाद ते सुख असं सुख आहे की त्या सुखाला त्याच सुखाची उपमा द्यावी लागेल. या आनंदाने ते सांगता हा आनंद अलंकार त्याची सूचना त्याला दिली जाते. म्हणतात सुखा सुख उपमे, सुखाला सुखाचीच उपमा द्यावी लागेल, त्याला दुसरी उपमाच नाहीये. आत्मसुखाला उपमा नाही. आत्मा उपमा आहे का? नाही. आत्मा कुणासारखा आहे? नाही. आत्मा कुणासारखा आहे हे सांगायला आत्म्यासारखा दुसरा पदार्थच नाही, नसली नाही. मग जसं आत्म्याला आत्म्यासारखंच म्हणावं लागतं तसं आत्म्याचं जे सुख आहे ते आत्म्याच्या सुखासारखं असतं. म्हणून आपल्याला या ओळीवरून भक्तीचा अपूर्व प्रकार सांगितला. अपूर्व म्हणजे तो कधी न घडणारा. म्हणून जीवनमुक्तीच्या भक्तीमध्ये अपूर्वता आहे. आणि आमच्या देहधारी माणसाच्या जीवभावातल्या व्यक्तीचा भक्तीचा प्रकार हा एक एकाचा संसाराचा किंवा इतर कर्माचाच एक भाग बनतो. कितीतरी म्हटलं की देवासाठी आम्ही सगळं करतो, ते देवा तुझी भक्ती करतो. देवाची भक्ती करताना तुम्ही स्वतः देव झाला का? देवाची भक्ती करताना तुम्ही माझ्यासारखं व्हा. देव म्हणतो, अरे आत्मदेव म्हणतो की तू माझ्यासारखं होणार आणि मग तू भक्ती करणारी बघ. मग तू निर्विशेष भक्ती, तुला कुठलाही
पद्धतीने आपल्याला तुलनेला जागा नाही. पण जोपर्यंत आपला देहभाव आहे, जीवभाव आहे, जोपर्यंत संसाराची आसक्ती, कामना, वासना, इच्छा, द्वेष नाना प्रकारे भरलेले आणि भक्ती करून राहिला, त्या भक्तीमध्ये आपल्या अंतःकरणामध्ये जे असेल ना ते मिसळत. हा मोठा विचार आहे. करता तो भक्ती, परमार्थाची भक्ती चांगली गोष्ट आहे, परंतु ती भक्ती करत असताना तुमचं अंतःकरण कसं नाही, अंतःकरण तरी शुद्ध झालं नाही का तुमचं? आणि अंतःकरणात जर शुद्धीच नसेल आणि तिथं जर कचरा असेल, मन असतील, विचार असतील, संस्कार असतील, वासना, कामना, इच्छा, द्वेष, मग तुमची भक्ती करत असताना ती देवाची भक्ती म्हणून म्हणता, ती भक्ती करत असताना तुमच्या अंतःकरणातला त्यावेळेला जरी देवाचा भाव असला तरी त्या देवभावामध्ये आणखी इतर अंतःकरणातले काही भाव जाऊन विसरतात आणि मग ती भक्ती दूषित होईल. म्हणून त्याला असं दूषित कुठलंही आवडत नाही, कारण तो जो आत्मा आहे तो फार निखळ शुद्ध सात्विक असा आहे. तो देहात राहून देहाशी असंग आहे. म्हणून भगवंताची भक्ती करताना कमीत कमी साधकाने आपलं अंतःकरण तरी शुद्ध करून घ्या. अंतःकरण शुद्धीनंतर चालणारी जी भक्ती आहे ना ती पुष्कळ शुद्ध भक्ती होते. हे ज्ञान आपल्याला या 60व्या ओळीमध्ये सांगून जातात. आता 61वी जी ओळी येते त्या 61व्या ओळीमध्ये सुद्धा भक्तीचं स्वरूप सांगून आहे. मग आणि 61वी ओळी तशी आहे. आता म्हणतात कोणी एक अकृत्रिम, कोणी एक अकृत्रिम भक्तीचे हे वर्म योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे. कोणी एक कृत्रिम भक्तीचे हे वर्म योग ज्ञानादी विश्राम भूमिका आहे. त्याची हा सुंदर म्हणतात. आताच मला मी जी भक्तीचं स्वरूप सांगणार, या भक्तीचं स्वरूप सांगत असताना ही भक्ती कशी असते लोक, जीवन मुक्तीच्या अवस्थेची भक्ती कशी असते. म्हणतात एक कृत्रिम भक्ती येते. अकृत्रिम म्हणजे नाही, कृत्रिम म्हणजे नकली. मला कृत्रिम पदार्थ मिळतात ना, ते कृत्रिम पदार्थ इतके चांगले राहतात की त्या मूळ असलेल्या पदार्थापेक्षा चांगले दिसतात. का तुम्ही मोती घ्यायला ना बाजारात, त्या दुकानामध्ये तो मोती विकणारा मिळेला, तो तुम्हाला अनेक प्रकारचे मोती दाखवते. बघा हे चांगले, हे चांगले, हे चांगले नमुने दाखवतो. त्यामध्ये जो चांगला चमकणारा नमुना असतो ना, खूप चमकतो, हा सुंदर मोती वगैरे, त्याच्या त्या चमकेकडे पाहून आणि त्याच्या त्या एका आकाराकडून आणि सगळं ते पाहून तुम्हाला असं वाटतं की हेच मोती चांगले. तुम्हाला जर ते मोती पटले, आवडले, मोहित झाला त्या मोत्यांवर, मग तू सांगेल तो भाव देऊन त्याला तुम्ही ते घेता आणि मोठं घरी येऊन आधी सांगता पण आम्ही सुंदर मोती आणलीवर काढा आणि त्याची माळ म्हणा का कानात म्हणा का नाकात म्हणा, जिथे तुम्हाला घालायची शिल्प तुम्ही घालता ते मोती जास्तीत जास्त 8-10 दिवस चांगले दिसतात. आपल्या शरीराच्या घामाने, आपल्या शरीराच्या स्पर्शाने ते मोती पुढे हळूहळू काळे पडत जातात, त्यांचं तेज फिकट होऊन जात.
म्हणजे कृत्रिम नकली पदार्थ जे असतात ते सुरुवातीला फार आकर्षक वाटतात आणि हे आजचं जग तर नुसतं हसवत येणार. जगामध्ये कृत्रिमता इतकी वाढलेली आहे, नकलीपणा इतका वाढला आहे की ते असं दाखवतात की फार असं नाही. त्यामुळे डोळे भावले लोक जे असा विचारे विश्वास ठेवतात अशा लोकांना आणि फसतात. भोळ्या भाबड्या लोकांनी दुष्टपूर्वजांच्या संगतीत राहू नये हाच उद्देश ज्ञानोबांना आपल्याला या उंचून द्यायचा आहे. कारण फसवेगिरी फार होते, दबाडी फार आहे, खोटारडे पण अतिशय. अशा या लोकांच्या नादी लागून आपण आपलं जीवन जे आहे ना ते कलंकित करून घेऊ नये. म्हणून जाणून आपल्याला सांगताय की प्रभू एक अकृत्रिम. तेव्हा ही जी जीवन मुक्ती अवस्थेतली भक्ती आहे ती अकृत्रिम भक्ती आहे. अकृत्रिम म्हणजे असली भक्ती, कृत्रिम नाही, ती नकली नाही, असली भक्ती आहे. आणि आमची जी भक्ती आहे देवभावातली जीवभावातली ती कृत्रिम भक्ती आहे. बघा आता किती फरक पडून गेला आपल्यामध्ये. म्हणजे आपण जी देवाची भक्ती करतो आणि मोठे भक्त म्हणतो, फार भक्तीचा तुम्हाला भक्त मोठा देवदेव करतो. परंतु बाबा रे, देवदेव करणाऱ्या माणसाने देवदेव व्हायला पाहिजे, देवत्व व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये तुझी भक्ती ही अकृत्रिम भक्ती व्हायला पाहिजे, नकली भक्ती नको. असा उपदेश ज्ञानोबा आपल्याला देत आहे. जेव्हा नकली भक्ती होत नाही, असली भक्ती होते भगवंताची. खरी भक्ती, असली म्हणजे खरी. जी खरी भक्ती आहे ती त्या आत्मस्वरूपाशी एकरूप झालेली भक्ती असते. आणि अशी भक्ती जर आम्ही करू लागलो तर ज्ञान म्हणतात योग ज्ञानारी विश्राम भूमिका आहे. मग तुमच्या ह्या दुसऱ्या ज्या साधना आहेत, योगाच्या साधना आहे, ज्ञानाच्या साधना आहे, कर्माच्या साधना आहे, अनेक मार्ग आहेत मग परमार्थामध्ये. या सगळ्या परमार्थाच्या साधना ती जी अकृत्रिम भक्ती आहे त्या भक्तीच्या ठिकाणी विश्राम करतात. तिथं योग नाही, तिथं ज्ञान नाही, तिथं कर्म नाही, कृती नाही, काहीच नाही. तिथं शांतीच शांती आहे, स्थिरता आहे. तिथं एकदम शांत समाधानी असं ते भक्तीचं जीवन आहे. करावयाचं काही नाही, भक्तीची कुठली कृती नाही, त्यात कर्म नाही. भक्ती या ज्ञानाच्या आधारावर आपण करतो ते ज्ञानही तिथे नाही, भक्ती नाही. अशा प्रकारचं निर्वृत्त भक्तीचं ते स्वरूप आहे. एकदम शांत, असंग, निश्चल, निष्क्रिय, अक्रिय आणि अकृत्रिम असं ते स्वरूप आहे ज्ञानोबा सांगणार. तेव्हा अशी भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानोबा आपल्याला आता पुढे सांगणार आहे काय करावं. ही जीवनमुक्तीतली जी भक्ती आहे, जीवनमुक्ती मधला हा जो भक्तीचा प्रभाव वाहतो आहे तो कसा वाहतो, कशामुळे वाहतो, कशाने वाहतो हे आमच्या विषयांमध्ये ते आपल्याला सांगणारच आहे. ज्ञानोबा आपल्याला या निमित्ताने आणखी एक उद्देश असा देत आहे. आम्ही भक्ती तर करतो देवाची, आम्ही साधक आहोत, शिष्य आहोत, त्यामुळे आम्ही भक्ती करतो देवा.
आम्ही पण भक्ती करतो. पण भक्ती करत असताना तुमचा जो भाव आहे ना भक्तीचा, तर भक्ती ही भावात्मक आहे, प्रेमाची येते. हा जो भाव आहे भक्तीचा भाव, तो कृत्रिम आहे का अकृत्रिम आहे ते पहा. मजेशीर कृत्रिम भक्ती जी लोक करतात ते आपला सगळा देहाचा, प्रपंचाचा, पुढचा मागचा सगळा विचार करून भक्ती करतात. आपल्याला सुरक्षित ठेवून मग ते भक्तीला वाहतात, भक्ती करतात. देवाकडे जाताना सर्वस्व देवाला देऊन टाकून भक्ती करावी असं ज्ञानोबा म्हणतात. तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात निदान त्या देवाला हे द्यायचं फुटो काय बा, हा देव द्यायला द्यायला देऊन टाका, त्याच येतो. खोट्या कल्पनेने तो मी मागा 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 म्हणून धरून ठेवलेला आहे आणि मग तो देव तर माझा सुटत नाही आणि देवाला म्हणतो देवा मी तुझी भक्ती करतोय का. देव म्हणतो तू माझा हो, आधी तू माझा हो आणि मग माझी भक्ती कर. हे कसं झालं पाहत, तू माझा तर काय होतो, तू दुसऱ्याचा आहे. आता दुसऱ्याचा असून तू आता माझ्याकडे येतोय, हे कसं चालेल. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला सांगतात की अहो भक्तांनो, भक्ती करताना, देवाची भक्ती करताना निदान मी देवा तुझा आहे असं तो म्हण, मी तुझा आहे. आणि का करतो, देव माझा आहे असं म्हणतो. याच्यामध्ये फार फरक आहे. तुम्हाला वाटतं हे सोपं नाही. याच्यामध्ये देवाला माझं म्हणून भक्ती करणं आणि देवापासून मी नाही, मी अलग राहून भक्ती करणं. देव म्हणतो तू माझा हो आणि मी म्हणतो तू माझा हो, मी असं मानणं सुरू झालं. आम्ही म्हणतो देव तू माझा हो आणि तो देव म्हणतो अरे आधी तू माझा हो. बांधून कधी सुटेल, कोण सोडवले बांधव, आधी कोण कोणाचं व्हावं. देवाला काय गरज आहे होण्याची, देवाला आपलं होण्याची काय गरज आहे. देव मी जर माझा होत नशील तर मी तुझा होत नाही जा. जेव्हा साधा ओळखीचा दुकानदार असला तर तुम्हाला माल देईल ना. तुमचा दुकानदार आहे ना, मी माल घेताना तो त्याला आपला म्हणतात, आपला दुकानदार आहे लागतील. मग त्यावेळेला तुझ्या हातात पैसे असो नसो काही हा जागे आहे. मग दुकानदाराला सुद्धा तुम्ही तुमच्याकडून नंतर मग त्याचे गुण नंतर मग देतो आपल्याला. इथे तर भगवंताशी व्यवहार आहे, तुला साधा व्यवहार नाहीये. अहो जन्मजन्मीचा टिकणारा असा चिरंतन व्यवहार आहे. मग अशा व्यवहारामध्ये तुम्ही आधी तुमचं कोण सोडा आणि देवाला सांगा की देवा मी तुझा आहे. मग देव म्हणेल की तू माझा आहे. किती सोपं काम आहे. तसे करत नाही. देवाच्या ठिकाणी देवपूजा करतो, भक्ती करतो, भजन करतो, पूजन करतो, काय सगळे प्रकार करतो आम्ही, पण माझा मीपणा सोडत नाही. कोण करतो पूजा, मी आहेच तिथं.
तुमचा मीपणा जर सुधत नसेल मग देव तुम्हाला कसा मी म्हणेल. म्हणून पूजा जी आहे ती ज्ञानोबा सांगून राहिले, ही जीवमुक्ताची जी भक्ती आहे ती अकृत्रिम भक्ती आहे, असली खरी भक्ती आहे ती. पण तो संपूर्ण त्याच्यामध्ये मिसळून गेला आहे ना जीवमुक्त, त्या आत्मस्वरूपामध्ये एकरूप झालेला आहे ना तो देवापासून गेलाच नाही ना. मग त्याची भक्ती जी असेल ती खरी भक्ती. आणि आम्ही वाटलेले आहोत, वाटलेले म्हणजे विभक्त झालेले. म्हणून आम्ही जे भक्त आहोत ना ते विभक्त भक्त आहोत. विभक्त म्हणजे वाटलेले. आमचा हा देहाचा, मनाचा, बुद्धीचा, भक्तीचा सगळा जो प्रकार चाललेला आहे देवा, तो अभक्त, विभक्त आणि भक्त अशा 3 स्वरूपात चाललेला आहे. तुम्ही शब्द बघा, एक तर तो अभक्त आहे, मी खरा भक्त नाही. का तू माझं पण सोडतच नाही, मी पण मला सोडतच नव्हतं. म्हणजे असा जो भक्त असेल ना तो म्हणजे नाही भक्त, तो खरा भक्तच नाही. नंतर दुसरा प्रकार आहे विभक्त. अर्ध लक्ष संसारात, अर्ध लक्ष भगवंताकडे. अर्धवेळी त्या भगवंताच्या अर्ध्यामध्ये सुद्धा खूप वाट येत आणखी. अरे संसारातल्या वाटा त्याने काढून ठेवला, अर्धा वाटा संसाराचा आमच्यामध्ये, आणि मग अर्धा जो आहे ना आता भक्तीचा त्या देवाकडे, तिथं सुद्धा आम्ही तो पूर्ण अर्धा भक्ताला देतो. मग त्यामध्ये सुद्धा दत्ताची पावभक्ती, शंकराची पावभक्ती, पांडुरंगाची पावभक्ती आणि इत्यादी आम्ही वाटून टाकली. आणि तू काय भक्ती करतो तर काय करतो, वाचून राहिला करतो, कारण तू प्रत्येक वेळेला वेगळं समजून राहिला. मग गुरुवारी फक्त दत्ताची भक्ती करायची, तर सोमवारी कुठली शंकराची करायची, तर मंगळवारी आणखी कुठल्या मंगळातला जायचं नाही का. हा जो प्रकार आहे, जो परमार्थातला अर्धा भाग तो संसारात ठेवून घेतलाय, आणि जो अर्धा राहिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाटण्या करून टाकल्या निळ्या देवांच्या. म्हणजे आमची भक्ती कशी भक्ती झाली बघायला, ही विभक्त झाली. म्हणून ज्ञानोबा सांगताय भक्ती कशी असावी, अकृत्रिम असावी, नकली नसावी, खोटी नसावी, ती अशी वागलेली नसावी, ती संपूर्णपणे ती त्याच देवाची असावी. अशी जर भक्ती असेल तर ती देवाला आवडेल. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगले, कोणी एक कृत्रिम, कोणी एक कृत्रिम म्हणजे जी कोणी अशी जीवनमुक्तीची भक्ती केली, ती भक्ती कशी असेल, अकृत्रिम भक्ती असते. तिथं वाटा कोणाचाही नाही, त्यात आत्मदेवाचाच आहे. तो त्या ब्रह्मामध्ये संपूर्णतः विलीन होऊन गेलेला आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, विलीन होऊन गेला, ब्रह्मामध्ये गेला, आत्म्यामध्ये गेला म्हणजे हा देव गेला असं नसतं. देहाने आपण अलग राहतो आणि अंतःकरणाने आपल्या भाव भक्तीनं प्रेमाने आपण त्या भगवंतामध्ये विलीन होतो, आत्म्यामध्ये जातो. अंतःकरण शुद्धीनंतर आपण एक मनुष्य म्हणून देह म्हणून तर देगा राहतोच. आपण जीवनमुक्त जरी झाला तरी काय देह राहतो, देहाची सगळी इंद्रिय राहतात, ती आपल्या बाकी काम करतात.
म्हणून तो त्या आत्म्यामध्ये विलीन झाला, एकरूप झाला, समरस झाला वगैरे वगैरे जेव्हा आम्ही असं म्हणतो तेव्हा तो सगळा नाहीसा होऊन गेला असं नाही. परंतु तिथं वाटण्या नाही, त्याच्या भावनेमध्ये, त्याच्या भक्तीमध्ये वाटा नाही दुसऱ्यांचा कोणाचा. त्याची भक्ती अशी दुबंध नाही झालेली, विभाजित झालेली नाही. ती एक रूप, एकच एक भक्ती जी आहे ती तो त्या आत्म्यामध्ये ठेवतो बस. आत्म्याशिवाय त्याला दुसरा कोणी नको असं म्हणतात. एक रूप भक्ती, एकच एक भक्तीचं स्वरूप असतं ते, आणि ते त्या आत्म्यामध्ये तो टाकून देतो, ब्रह्मामध्ये टाकून देतो. आणि जेव्हा मग अशा प्रकारे त्या ठिकाणी तो एकरूप होऊन जातो त्या स्वरूपामध्ये, त्यावेळेला मग योग नाही, ज्ञान नाही, कुठल्याही अन्य प्रकारच्या साधना नाही त्या ठिकाणी. करायचं काय बाकीचे जे आत्मस्वरूप प्राप्त झालं आहे त्या आत्मस्वरूपामध्ये दुसऱ्या कुठल्याही साधनेचा काही उपयोग नाही. आणि कारण बाकीच्या सगळ्या साधना आपल्याला आत्मस्वरूपाकडे नेण्यासाठीच करतो आपण काय. म्हणून ती भक्ती जी असते ती सहज भक्ती असते, स्वाभाविक भक्ती. स्व म्हणजे आत्मा, स्वाभाविक म्हणजे आत्मस्वरूपातली भक्ती. म्हणून त्या भक्तीला सहज भक्ती किंवा स्वाभाविक भक्ती किंवा आत्मिक भक्ती किंवा तिला जीवनमुक्तीतील भक्ती असं नाव आहे. आणि मग ती कृत्रिम राहत नाही, ती खरी खरी भक्ती राहते. ज्ञानोबा सांगतात अशी जीवनमुक्तीतली भक्ती ही ज्या ठिकाणी सगळ्या साधना विराम पावतात, काही शिल्लक राहत नाही त्या ठिकाणी, अशी जी एकरूप भक्ती आहे ती भक्ती खरी भक्ती असते, ती अकृत्रिम भक्ती होते. तेव्हा ज्ञानी पुरुषाचं हे जे भक्तीचं स्वरूप आहे हे ऐकत असताना आपल्याला असं वाटतं कसं शक्य हो, हे सगळं देवाला देऊन टाकायचं. म्हणजे देवाला देऊन टाकायचं म्हणजे का, तुम्ही घरामध्ये सगळं बांधून गाठोड बांधून देवाला वाचा का. अरे हा सगळा भावनेचा खेळ आहे. अशी भावना करा की हे देवा हे सगळं तुझंच आहे, हा देह तुझा आहे, या देहाचा जो प्रपंच आहे, या देहाची जी कर्म आहे, देहाचं जे जे काय असेल हे देवा ते तुझं आहे. हे भान आहे देवाला. तुम्ही फूल वाहू नका, पत्र वाहू नका, पाणी वाहू नका, काही नाही. तुमचा भाव व्हा, तो भावाचा भुकेला आहे. तुम्ही हे वाहतात ना देवाला सगळं, आता हे तर त्याच घेऊन त्याला वाहतात. तुमचं काय जात, तुम्ही काय देता देवाला. अरे पान, फूल, पाणी, काय जे आहे पदार्थ तुमच्याजवळ देवाला व्हायचे, ते नारळी त्याच आहे, त्यांनी निर्माण केलेले आहे. मग त्याने निर्माण केलेली जी सृष्टी आहे त्या सृष्टीतलेच काही पदार्थ घेऊन तुम्ही त्या देवाच्या डोक्यावर ठेवता आणि म्हणता देवा मी तुम्हाला वाहतोय. वाहतो ही दुर्वांची दुरी. काय वाहतो, दुर्वांची दुरी. दुर्वा म्हणजे ते गवत असत, दर्भ म्हणतात का त्याला, दवडी दवडी म्हणतात. फुट्याच म्हणते ती, म्हणजे आलं व्हायला काय हरकत आहे. असं फुट्टाच मत असेल ना तर पटकन उपटून आणायचं देवाला, देवा तुला वाहतो. अरे खुश होत असेल.
देवाला असं फुटकाचं मुळीच आवडत नाही, कारण तुम्ही त्या दवडीचा जीव घेऊन घेतला. ती हिरवी होती, आता ती हिरवी राहिली का देवाच्या अंगावर टाकल्यावर? म्हणजे तिचाही जीव घेतला तुम्ही आणि देवाला दुःख दिलं तुला. खरी पूजा नाही. आता प्रथा करून गेलेल्या आहेत आपल्या देशामध्ये अशा पूजेच्या. त्याला काय करणार? बरं नाही. वनस्पतीला उजाड करून देवाला व्हायचं हा कुठला प्रकार आहे? ही वनस्पती सुद्धा एक योनी आहे आपल्यासारखी. तिला भावना आहे. तिच्या भावना दुखून तिला आपण तोडून काढून देवाला व्हायचं. म्हणून देवाला हे मुळीच न आवडणारी गोष्ट आहे आणि ती आम्ही वारंवार करतो. त्याला जे आवडत नाही तेच करतो. तो देव प्रसन्न होईल कसा? म्हणून देवाला प्रसन्न करण्यासाठी देव ज्या गोष्टीला मान्यता देतो, देव म्हणतो तुझा भाव दे मला, तुझी भक्ती म्हणजे तुझं प्रेम दे, तुझा निर्मळपणा दे, तुझ्या अंतःकरणातली शुद्ध अशी स्थिती तयार करून त्यात निर्माण होणारा जो भक्तीचा भाव आहे तो मला भाव. त्यात मी खुशी आहे, सुखी. आपल्याला समजायले. आता गणू आपल्याला 62व्या ओळीकडे नेता येतात. 62वी ओळी सुद्धा फार महत्वाची ओळी बघा, अतिशय महत्वाची ओळी आहे. मी म्हणालो अहो तुम्ही सगळ्यात महत्वाचं सांगता. तुमचा तो शब्द पाठ होऊन गेलेला आहे नाही का? इथे तुम्ही फार महत्वाची ओळी ना, मला तर काय महत्वाची वाटत नाही असं वाटू देऊ नका. ज्ञानोबांच्या ओळ्या माझ्या नाही, तुम्ही बनवलेलं नाही. आता ज्ञानोबांचे सांगून राहिले पा या ओळीमध्ये किती महत्वाची गोष्ट सांगून राहिले. अंगी खीर एक जाहाले, अंगी खीर एक जाहाले, परी नाम रूपाचे मासले, परी नाम रूपाचे मासले होते. तेही आटले हरिहर येथे, तेही आटले हरिहर येथे. वारे वा ज्ञानोबा, अजब गोष्ट सांगता हो तुम्ही. इथं काय आटलं, काय कृत झालं हे ज्ञानोबा सांगताय. आम्हाला तर काही बाबा आहे असं कळत नाही. ज्ञानोबा म्हणतात अंगे खीर एक झाले, ते आपल्या अंगाने खीर म्हणजे खरोखर त्यांची स्वतःची अशी अंग राहिलीच नाही. ते अंग विसरून एकमेकांमध्ये मिसळून गेलेले. आणि म्हणून नामरूपाचे मासले म्हणजे नमुने राहिले नाही. तिथं नाम वेगळी राहिली नाही, रूप त्यांचं वेगळं राहिलं. जेव्हा एकरूप होऊन जातात तेव्हा नदीचं पाणी आणि समुद्राचं पाणी किंवा तलावाचं पाणी किंवा तीर्थाचं पाणी समजा आपण एकाच भांड्यात भरलं तर ते पाणी ओळखता येईल का तुम्हाला? तीर्थाचं कोणतं, समुद्राचं कोणतं, तलावाचं कोणतं? पाण्यामध्ये पाणी मिसळल्यानंतर पाणी म्हणजे पाणीच नाही सगळं. मग कोणतं पाणी तीर्थाचं, कोणतं पाणी तलावाचं, कोणतं समुद्राचं, कोणतं नदीचं, हे कसं ओळखता येत नाही. तसं ज्ञानोबा सांगाले बर का, नामरूपाचे सगळे मासळे म्हणजे नमुने सगळे एकरूप होऊन गेले आणि तेही आटले हरिहर येथे. ज्यांना तुम्ही नाम आणि रूप देऊन देव बनवलं, तो हरी आणि हर. हरी म्हणजे कोण आणि हर म्हणजे कोण?
हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. एक विलांटीचा फरक आहे. हरी आणि हर या शब्दामध्ये विलांटीचाच फरक आहे फक्त. पण त्या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. हरी हरती इति हरी, जो हरण करून येतो, काढून येतो, नाहीस करतो त्याला हरी म्हणतात. हर म्हणजे हरण करणारा, नाहीस करणारा. म्हणजे अर्थाच्या दृष्टीने दोन्ही शब्द एकरूप आहेत. दोन्ही शब्द जवळजवळ सारखेच आहेत, प्रत्येक विलांटीचा फरक आहे. परंतु अर्थाच्या दृष्टीने जर पाहिलं तर दोन्ही शब्द एकाच अर्थाचे प्रतिपादक आहेत. विष्णू आणि शिव या दोन देवता नाही. आज जगामध्ये आपला केवढा वाद चाललाय. हे शिवभक्त आहेत आणि हे विष्णू भक्त आहेत, हे वैष्णव आहेत आणि ते शिव आहेत. अरे 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 अरे, देवांमध्ये वाटणी करून टाकली. आमच्यामध्ये तर वाटणी झालेलीच आहे. आम्ही किती जाती जमाती का निर्माण केल्या. माणसाने माणूस म्हणून एक राहायलाच नव्हतो. आणि आपल्या या भारतामध्ये फार खिचडी झालेली. नाना प्रकारच्या जाती उपजाती निर्माण झाल्या आणि माणसं सगळी बाटली गेली, जोगत झाली एकमेकापासून. आणि म्हणून एक संघात हा देश राहिला नाही. आमच्याकडे हिंदुत्वही राहिलं नाही. आता हिंदुस्थान म्हणून एक देश आहे आणि त्या हिंदुस्थानामध्ये राहणारे सगळे हिंदू होते आहेत. ते नाव सुद्धा मी आता पुसून टाकलं. आता मला हिंदू म्हणणं म्हणजे जातीवासी वाटतं. काय वेळेपणा आहे हा. अनादी काळापासून चालत आलेला हा देशाचा इतिहास जर पाहिला तर सगळ्या ज्या राष्ट्रांना सुधारलेले देश म्हणतात की त्या देशांची त्या कालामध्ये आपला देश जेव्हा प्रगत देश होता त्यावेळेला ते अज्ञानी लोक होते, अडाणी लोक होते. असं आपलं वैभव आहे. आपली जे वेद आहेत, पुराण आहेत, शास्त्र आहेत इतके प्राचीन आहेत ते की त्यावेळेला तिकडे एक सुद्धा ग्रंथ नव्हता ना एक सुद्धा देव नव्हता तिथे. अशी स्थिती होती. जिथं ज्या देशांमध्ये देवही नाही, पुराण नाही, इतिहास नाही, काहीच नाही, तिथं ती माणसं कशी असतील. जशी जनावर इकडे असतात तशी. अशा काळामध्ये या भारतामध्ये ऐश्वर्य होतं, नीतिनियम होते, धर्म होता, सगळं होत. असा हा आपला प्राचीन भारत आज कुठल्या स्थितीला जाऊन पोहोचलाय. या देशातल्या लोकांना त्या देशाच्या नावाबद्दलही प्रेम राहिलेले. असं विचित्र आता स्वरूप निर्माण झालेले. आता ज्ञानोबा आपल्याला या मध्ये सांगतात की तेही आटले हरिहर इथे. ही जी जीवनमुक्ताची भक्ती आहे त्या भक्तीमध्ये अद्वैत आहे, द्वैत नाही. देव आणि भक्त जर जिथं एकरूप झालेले एकत्व हा त्या भक्तीचा पाया आहे. ज्ञानोबा म्हणतात मग तिथं तुमची नाम आणि रूप वेगळी राहतील कशी. तेव्हा नाम रूपांचं वेळ आम्हाला लागलेले. अरे 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 अरे, नामाचं आणि रूपाचंच वेळ आम्हाला लागले असल्यामुळं या देशामध्ये भिन्नत्व विभाजन झालेले सगळं. आणि झालं काय मग. देव कळला असं नाही,
आता देश विसरून देव विसरले घ्या. ज्या देशाचा जो देव, ज्या देशाचं जे देवाचं स्वरूप आम्ही आमच्या पूर्वजांनी आखलं, ते स्वरूपही आम्ही विसरून गेलो आणि या देशाच्या नावालाही आम्ही विसरून चाललो. ज्ञानोबा आपल्याला आता या ओळीमध्ये सांगून राहिले, देव आधी कळला पाहिजे. देव न कळताना देवाची पूजा अर्चा भक्ती तुम्ही जर करायला लागला तर कशाची भक्ती करता मग तुम्ही? तुम्हाला विचार कोणी का हो तुम्ही कोणाची भक्ती करता? म्हणे देवाची. मग कसा असतो तुमचा देव सांगा बरं? कुठे असतो तो? काय करतो? तू पाहिलाय का त्याला? असे प्रश्न जर एखाद्या परदेशातल्या माणसाने आपल्याला विचारले, त्याला काय उत्तर आहे आपल्याला? अरे तुम्ही देवाची भक्ती करताना, हो ना, मग तुमचा देव कसा आहे? तो जो देव आहे त्या देवाचं स्वरूप काय? त्याचा अनुभव तुम्ही घेतलाय का? त्याची भेट तुमची झाली का? अशा असंख्य प्रश्न ते लोक आपल्याला विचारतात आणि त्यावेळेला आपलं तोंड चूप होऊन जातं. इतर वेळेला खूप बडबड करतात, परंतु देवाच्या बाबतीमध्ये आपल्याला काही माहित नाही, देव कळलाच नाही आणि तरी देवाची भक्ती करून राहिला, हे विडंबन होऊन गेलं. विडंबन म्हणजे नक्कल होऊन गेली. जसं हे नकला करतात, सोंग घेतात, नाना प्रकारचे सोंग घेतात आणि त्या सोंगांनी ते नकला करून दाखवतात. त्याप्रमाणे ही सुद्धा एक नक्कल होऊन गेली. म्हणून आपल्याला ज्ञानोबा सांगून राहिले की अरे शिष्यांनो, माझ्या भक्तांनो, माझ्या साधकांनो, तुम्ही तरी या असल्या प्रकारामध्ये सापडू नका रे. तुम्ही खरे भक्त व्हा आणि त्या खऱ्या ईश्वराला भजा, त्या खऱ्या ईश्वराला ओळखा, देवाला ओळखा. आधी देवाला ओळखण्यासाठी, खऱ्या देवाला ओळखण्यासाठी खरा भक्त व्हा. कसं तुम्ही आता खरा भक्त होणं आणि खोटा भक्त होणं काय फरक आहे? खोटा भक्त कोण आहे? जो नुसता तोंडाने वंदना करून राहिला, बडबड करतो, पण त्याची आसक्ती गेली नाही, कामना गेली नाही, वासना गेल्या नाही, देवभाव गेला नाही, जीवभाव गेला नाही, माया प्रपंचामध्ये चांगलाच फसलेला आहे, अडकलेला आहे, तिकडच त्याचं सगळं लक्ष आहे आणि देवाकडे काहीच नाही. खोट खोट तो देवाचं म्हणतो, मी देव करतो, असं जे आहे हे खोटारडेपण आता बंद झालं. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या विशेषतः माझ्या भक्तांनी, आता ज्ञानोबाचे तरी चांगले भक्त व्हा, शिष्य व्हा. ज्ञानोबा सांगतात त्या पद्धतीने तरी वागा, मग ज्ञानोबांचे आम्ही भक्त होऊ. तेव्हा ज्ञानोबा सांगतात आधी देव ओळखा. ज्याने देव ओळखला नाही आणि जो देवाची भक्ती करतो असं म्हणतो की त्याची भक्ती व्यर्थ आहे. आम्ही सगळ्यांना फसवू शकतो, परंतु आत्म्याला फसवू शकत नाही. बघा तुम्ही आता, तुम्ही किती चोरून कोणतेही काम करा, इतर माणसं जी आमच्यासारखी आहेत ना, ती फसती, त्यांना नाही कळणार या मनुष्यातून कसं आहे, बाहेरून कसं आहे. पण जो अंतरात्मा आहे त्याला बरोबर माहिती असतं हा कसा आहे.
हा बाहेर कसं बोलतो आणि आत कसा राहतो, हे अंतर्बाह्य स्वरूप त्या आत्म्यालाच माहिती आहे आपलं. आणि म्हणून आम्ही आत्म्याला फसवू शकत नाही. आत्मा आपल्या खोटारडेपणाने कधीही फसत नाही. आत्म्यापासून आपण काही चोरून ठेवू शकत नाही. हे जर खरं आहे, मग कशाला फसवतात त्या आत्म्याला? त्याला तर आपल्या सगळ्या या जन्माच्या नाही तर आतापर्यंत जे असंख्य आपले जन्म झाले मागचे, त्या सगळ्या जन्माचा इतिहास त्याच्याजवळ आहे. सगळं आहे त्याच्यावर लिहिलेलं. तो पूर्ण ज्ञानी आहे आणि तो इतका ज्ञानी आहे की मागचे जन्म तर तो आपल्याला सांगेलच, पण तो पुढे तुम्ही कोणते जन्म घेणारा तेही सांगतो. साधू सर्वज्ञ आहे, सर्व जाणणारा आत्मा आहे, त्याच्याशी तू खोटारडेपणाने कसं वागता? म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगायले की आधी देव ओळखा, आणि ही वरची जी नाम आणि रूप आहेत ना देवाला दिलेली आहे, हा दत्त, हा राम, हा कृष्ण, हा पांडुरंग, हा हरी, हा विष्णू, हा शिव, हे सगळं वरचं जे स्वरूप आहे देवाचं, हे नामरूपात्मक स्वरूप आहे. आणि ते नामरूप आत्म्याच्या ठिकाणी लागू होत नाही. आत्म्याला कुठलंही नाव नाही, नाव देतो आम्ही त्याला, नाव नाही, रूप नाही, आकार नाही, काहीच नाही, तिथं प्रकार नाही. असा जो आत्माराम आमच्या देहामध्ये आहे त्याला ओळखा बस. ज्ञानोबांचं सगळं जे आता हे सगळं जे निवेदन आहे ना, हे आत्मस्वरूपासंबंधी आपल्या भक्तांना ते सांगून राहिले. म्हणून हरी हरी रूपा, हरिहराचं नाव सुद्धा जिथं विलीन गेलं, असा जो आत्मस्वरूप आहे तो आत्मा, त्याला ओळखा. देव ओळखा म्हणजे आत्म्याला ओळखा असं ज्ञानोबा म्हणतात. आणि तो आत्मा आपल्या देहामध्ये येणार, आपल्या मध्ये असलेला आत्मा ओळखणं जवळ आहे. उलट हे जे दुसरे देव आहेत ज्यांची नावं आम्ही ज्ञानोबाच्या दिली, ती लांब लांब राहतात, कुठे कुठे बांधलेले त्यांच्या मंदिरांमध्ये, कुठे कुठे लांब. परंतु हा जो आत्मदेव आहे तो तर आमच्या देहामध्ये अखंड राहतो, रात्रंदिवस आहे तो. तेव्हा त्या देवाला ओळखा असं ज्ञानोबांना आता या ठिकाणी सांगायचंय का? ज्ञानोबा म्हणताय की आमच्या उपासना भिन्न भिन्न आहे, कारण आम्हाला भिन्न भिन्न देव दिसत आहेत. आम्हाला देव कळला नाही, त्यामुळे दत्ताची उपासना वेगळी, रामाची वेगळी, कृष्णाची वेगळी, पांडुरंगाची वेगळी, सगळ्या देवांच्या वेगवेगळ्या उपासना आहेत आमच्या. ज्ञानोबा सांगतात, अरे हा हरिहर जो आहे ना, एकाच मुलांची फक्त फरक असलेला नामामध्ये असला हा जो हरी आणि हर आहे, ते दोन्ही हरण करणारे का हरण करतात ते सांगतात ज्ञानोबा. पापम हरती इति हरा, का करतात ते? तो जो हर आहे ना भगवान शिव, तोही आमच्या पापाचं हरण करतो, आमचं पाप नाहीस करतो. म्हणून देवाचं नाव एवढ्यासाठी घ्यायचं असतं की आपलं जे पाप झालेलं असेल ना ते नाहीस होत. बरं का? पापम हरती इति हरा, पापम हरती इति हरी. हरी तेच काम करतो, हर पण तेच काम करतो. शिव आणि विष्णू हे दोन्ही तेच काम करतात, आमचं पाप नाहीस करण्याचं काम ते दोन्ही करत असतात. तेव्हा एकदा काय झालं म्हणे, सत्संगाची बाबा काय उद्या सांगू आता तुमची कथा. आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.